राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कार्यकर्त्यांची त्यांनी आज चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी प्रवेश निश्चित केला आहे। आपल्यासोबत डॉक्टर सतीश पाटील यांनी जी भूमिका घेतली किंवा जो निर्णय घेतला आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत। काय सांगणार आज या ठिकाणी डॉक्टर सतीश पाटील हे 35 वर्षापासून शरद पवारांसोबत होते, मात्र आज त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी अजित पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतंय कार्यकर्त्यांना? अण्णासाहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य निर्णय घेतलेला आहे, कारण सध्या पारोळा तालुक्यामध्ये अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली जेवढ्या पण ग्रामपंचायत आहेत सगळ्यात जास्तीत जास्त सरपंच हे अण्णासाहेबांचे कार्यकर्ते आहेत। तर याचं विरोधी आमदार असल्या कारणाने जे अण्णासाहेबांचे कार्यकर्ते आहेत तर त्यांचे पंचायत समितीमध्ये काम होत नव्हते। पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, जेवढी प्रशासकीय कार्यालय असतील तिथं सरपंचांचे कामं व जे कार्यकर्ते त्यांचे विरोधी आमदार जे अण्णासाहेबांचे परस्पर जे विरोधी निवडून आलेले आहेत, शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांच्या दबावाखाली अण्णासाहेबांचे कार्यकर्त्यांचे व जे सरपंच असतील किंवा जे पदाधिकारी असतील त्यांचे कामं होत नव्हते। त्यांच्या आग्रहास्तव हा निर्णय अण्णासाहेबांनी घेतलेला आहे आणि तो जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनसाठी कार्यकर्त्यांना पाठबळ मिळावं या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अण्णासाहेबांनी आज जो प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्याला सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे। अनेक वर्षांपासून शरद पवारांसोबत होतं, अण्णासाहेबांचा हा निर्णय काय वाटतो, कसं वाटतं? अण्णासाहेबांचा निर्णय एकदम चांगला आणि सुंदर आहे। कार्यकर्त्यांना खूप त्रास होत होता आणि पक्ष बाजूला ठेवून अण्णासाहेबच पक्ष आहे कार्यकर्त्यांचे। अण्णांमागे जी आज कार्यकर्त्यांची जी फळी आहे ती पक्ष नसून अण्णांमुळेच आहे, हे पक्के आम्ही निश्चितपणे सांगतो। भविष्यामध्ये शरद पवार आणि अजितदादा एकत्र यावं असं वाटतं का तुम्हाला? हो, या देशाला आणि या महाराष्ट्राला दोघं नेत्यांची अत्यंत गरज आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये हे दुपटीचं राजकारण झाल्यामुळे आणि आमचे सर्व सतीश अण्णा हे एकमेव सर्वसामान्य जनतेचे मान्य नेते आहेत आणि म्हणून तालुक्याच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी अण्णांनी जो निर्णय घेतला, म्हणजे अण्णांनी नाही घेतला, आम जनतेने तो निर्णय घेतला आहे आणि त्या जनतेच्या निर्णयाला आमचा पूर्ण तालुक्याचा पाठिंबा आहे, यासाठी मी सांगतो। काय वाटतं? अण्णांनी हा निर्णय खूप हुशार घेतला असं कार्यकर्त्यांची इच्छा आहे। मागील काळात जेव्हा MLC दिली गेली तेव्हा अण्णांना MLC द्यायला पाहिजे होती, तेव्हा एकनाथ खडसेंना दिली की या जिल्ह्यात एकमेव विरोधकांना पुरून उरणारे अण्णासाहेबच होते, तेव्हा अण्णासाहेबांनाच MLC द्यायला पाहिजे होती। अण्णासाहेबांनी हा जिल्हा राष्ट्रवादी साबूत ठेवली होती। मागच्या वेळेस 2 गट पडले तेव्हा अण्णासाहेबच शरद पवारांच्या पाठीशी होते। पुढच्या ज्या निवडणुका आहे त्या निवडणुकांवर या पक्षप्रवेशाचा काही परिणाम होईल का? काय नाही, ह्या पक्षप्रवेशाचा फायदाच होईल। या तालुक्याला, एरंडोल तालुक्याला जास्तीत जास्त फायदा होईल ही कार्यकर्त्यांची इच्छा होती की कार्यकर्ता हे अण्णासाहेबांना मागील काळापासून सांगत होते की अण्णासाहेब आपण काहीतरी निर्णय घ्यावा, सत्य द्यावं। अण्णासाहेब थोडे त्या निर्णय घ्यायला मागे पुढे पाहत होते, पण कार्यकर्तेच अण्णासाहेबांनी इतके मागे लागले होते की अण्णासाहेब आपण हा निर्णयच घ्यावा, हा निर्णय आपल्याला योग्यच राहील, म्हणून अण्णासाहेबांनी हा निर्णय घेतला आहे। तर हे होते कार्यकर्ते ज्यांनी सांगितलं आहे की डॉक्टर सतीश पाटलांनी हा निर्णय घेण्यात उशीर केला, मात्र जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी आमच्या तालुक्यातील सर्व मतदारसंघातले जे कार्यकर्ते आहे आम्ही त्यांच्या पाठीशी सुरुवातीपासून होतो आणि यापुढे कायम राहणार आहोत आणि भविष्यामध्ये शरद पवार आणि अजितदादांनी यांनीसुद्धा एकत्र यावं। या पक्षप्रवेशामुळे हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताधाऱ्यांना डॉक्टर सतीश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा फायदा होणार आहे, हे मात्र निश्चित। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।